धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असून आम्हाला न्याय हवाय अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अनेक नेते करतायत। अशातच आता धनंजय देशमुखांनी न्यायाची मागणी केली आहे। तर या प्रकरणामध्ये आरोपीला कधी पकडणार असा सवालही यावेळी देशमुखांनी उपस्थित केलाय। 25 तारखेला मसाजोगचे नागरिक आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाच्या मागण्या खरं तर यापूर्वी सुद्धा देशमुख कुटुंबियांनी केल्या। धनंजय देशमुख आपल्या सोबत आहेत। मला काय नेमकं ठरलं, कशा प्रकारचे हे आंदोलन असणार आहे आणि या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी काय आवाहन केलं आहे? दादांची अशी इच्छा होती की हे आंदोलन तुम्ही करू नये। ज्यावेळेस जे पीडित कुटुंबीय आहे, देशमुख कुटुंबीय, त्याच्यावर आणि गावावर जी वेळ आलेली आंदोलन करण्याची, तर ही दुर्दैवी आहे। तुम्ही या संदर्भात आंदोलन करू नये। तर असं कुठलंही आमचं म्हणजे काही सरकारी वकिलासंदर्भात असेल, जो फरार आरोपी त्याच्यापासून धोका आहे, तो कितीतरी प्रकारचे पुरावे नष्ट करत असेल, केले असतील, याला जिम्मेदार कोण आहे? या संदर्भात जे गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, त्या संदर्भात मनोज दादांची आमची चर्चा झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की दादा तुम्ही यामध्ये सहभागी होऊ नका। गावकरी आणि आम्ही कुटुंबीय या आंदोलनात सहभागी होत आणि आंदोलन करू। काल ज्यावेळी सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी जर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा सगळे लोक मागतायत, तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, काय हरकत आहे? पुन्हा जर तुमचं नाव त्याच्याशी जोडलं गेलं नसेल किंवा तुम्ही तपासात कुठं सापडलं नसेल तर पुन्हा तुम्ही तुमचं मंत्रिपद प्रस्थापित करू शकता असं म्हणाले होते। तुमचं काय मत आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे? त्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं, मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना ठरवायचं। आमच्या ज्या मागण्या आहेत ते आम्ही मागतोय, त्याच्यावर आमचं तुम्ही लक्ष द्यायचं। या आंदोलनाच्या संदर्भाने प्रशासनाचा कोणी अधिकारी अथवा सरकारमधला कुणी प्रतिनिधी अथवा कुणी व्यक्ती आपल्याला भेटला का, जेणेकरून या सगळ्या आपल्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावर कुठली चर्चा झाली? नाही, कुणी आलेलं नाही, कुठलीही चर्चा झाली नाही। आज निवेदन जाईल आणि आमचे जे गावकरी आहेत त्यांनी ते ठाम निर्णय घेतलेला आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।